हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण 36 साइज साठी इथे पाहणार आहोत। ब्लाउज इथे मी घेतलाय मापाला, त्यानंतर आपण अस्तर घेतलाय आणि इथे साडीचं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा घेतलंय। तर बघा, आजच्या व्हिडिओत आपण कटिंग सुद्धा पाहणार आहोत, त्यानंतर आपण फ्रंट पार्ट इथे स्टिच सुद्धा करून पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न पडताय की टक्स किती इंचाचा घ्यायला हवा, शोल्डरचं खाली का उतरतं, हे जी छोटे छोटे गोष्टी आहे हे आपण फ्रंट पार्ट मध्ये स्टिच करून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या सांगणार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडेल, समजेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर बघा, आधी आपण अस्तरवरती डायरेक्टली कटिंग करणार आहोत। अस्तर आपल्याला चेस्ट वाइज डबल फोल्ड करायचे। आतापर्यंत जी आपण ब्लाउज पाहिली, साधारण आपण इथे हुकावरनं माप आपण घेऊन ब्लाउजची डायरेक्टली आपण इथे कटिंग करत होतो। आता आजच्या व्हिडिओत विशेष असं आहे की इथे बटन आहे, बटनांमुळे आपला हा जो पार्ट आहे ज्या साईडला आपण इथे बटनांच्या ब्लाउज मध्ये आणि हुकवाल्या पार्ट मध्ये साधारण ह्या पट्टीत किती फरक पडतो हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर इथे मी फ्रंट पार्ट जसाचा तसा इथे आपण ठेवून घेतलाय, नुसार आधी आपण ब्लाउजची पाहूया इथे उंची। आधी तर बघा, चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं, जेणेकरून कापड तुम्हाला किती इथे डबल ठेवायचं याचा अंदाज येईल। तर 9 इंचाचा आपला ब्लाउज तयार आहे। 36 साइजचं ब्लाउज आहे 36 इंचाचा। तर बघा, यात आपल्याला 9 आणि अजून 1.5 इंच जे आहे त्यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं। आता बघा, कापड आपण डबल ठेवताना 9 इंचाचं आपलं ब्लाउज आहे, त्यात मार्जिंग साठी आपण 2 इंच मार्जिंग 1.5 इंचाची घेणार आहे, पण कापड फोल्ड करताना आपण 2 इंच एक्स्ट्रा इथे फोल्ड करायचं या पॉइंट पर्यंत। एवढा आपण पूर्ण कापड जो आहे तो अस्तर मी इथे डबल फोल्ड करून घेतले, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली। तर बघा, हुबेहूब आपल्याला ब्लाउजून इथे माप घेऊन जसं आहे तसं ब्लाउज कट करायचंय। पाठीमागचा पार्ट मी आधी ठेवला इथे। तर बघा, ब्लाउजची जी तयार उंची आहे ती आहे इथे 13 इंच। तर बघा, 13 तयार आहे, तर एक पॉइंट आपण आधी 13 वरती देऊया। यात 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 14 इंचावरती। आता बघा, हे झाल्यानंतर खाली जो आपला कमरेचा पार्ट आहे त्याचा आपण मेजरमेंट घेऊया, कमर घेरचं। बंद बाजूपासून कमर घेरचं मेजरमेंट घ्यायचंय। 8 इंचावरती आपल्याला तयार दाखवतोय। 32 इंचाचा आपला इथे कमर घेर आहे, 8 आपल्याला तयार दाखवतोय। 8 वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय मार्किंग साठी। साधारण जेवढा आपण इथे पार्ट फोल्ड केलाय तेवढी तुम्ही सरळ इथे लाईन बनवून एक बॉक्स बनवून घ्यायचंय। आता एवढ्या पार्ट मध्ये आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो पूर्ण ड्रॉ करायचा। बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आधी तर कापड आपल्या इथे खालीवर व्हायला नको, जेणेकरून दोघंही शोल्डर जे आहे ते व्यवस्थित येतील। नाहीतर बरेच वेळेला होतं काय, जर ब्लाउज आपलं इथे तिरकस असेल तर शोल्डर आपलं खालीवर इथे कट होतं। तर बघा, आता हे झाल्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। आधी तर गळ्याचं मेजरमेंट घ्या, जेणेकरून शोल्डरचा अंदाज येईल की आपला शोल्डर किती घ्यायला हवं। 8 इंचाचा गळा इथे तयार आहे। तर मग शोल्डर स्लीव पासून टेप सरळ ठेवायचंय। 5.5 इंचाचं शोल्डर इथे घेतलंय। जे शोल्डर घेतलंय यात कमी जास्त काहीच नाही, आपण 5.5 वरती एक पॉइंट देऊया। त्यानंतर पाठीमागची जी मुंड्याची उंची आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। बघा, काखेतलं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचंय। बघा, 6.5 इंचावरती तयार आहे, तर 6.5 वरती आपण एक पॉइंट देऊया। आता बघा, सरळ लाईन न देता यात महत्वाचं काम करायचं। पाठीमागच्या साईडला चुने, गुढी किंवा मग फुगा येत असेल अशा वेळेस आपल्याला अर्धा इंच आत घ्यायचंय आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला कमी जास्त न करता फक्त याला आत घ्यायचंय आणि या पॉइंटला मॅच करायचं। त्यानंतर पाठीमागची गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। तर बघा, हे झाल्यानंतर आता गळ्याचा घेर घ्यायचा आहे। तयार शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय, तुम्हाला अंदाज येईल आपल्याला गळ्याचा घेर किती घ्यायला हवा। तर 2.5 इंचाचं शोल्डर तयार आहे, तर आपण 3 इंचावरती शोल्डर घेऊया, गळ्याचा घेर येईल 2.5 इंचावरती।
बघा इथे 2.5 शोल्डर तयार झाले। गळ्याचा घेर 2.5 इंचावर आल्यानंतर पाठीमागचा गळ्याचं मेजरमेंट घेतलं आपण 8 इंचावरती, तर 8 वरती एक पॉइंट टाकायचा आहे। खालून तुम्हाला गळा कसा हवाय, पसरट असेल तर याचं मेजरमेंट घ्यायचंय। बघा इथे गळा या पॉइंट पासून घ्यायचंय, बॉक्स जिथून बनतो 3 इंचावरती गळ्याचा घेर आहे, तर आपण 3 इंचावरती घेऊया। वरती 2.5 इंचाचा घेर आहे, खाली पसरट हवा म्हणून आपण 3 इंचावरती घेतलंय। हलकासा या पॉइंट पासून गोलाई घ्यायची। आता हे झाल्यानंतर आपल्याला टाकायचे तिथे पाठीमागचे टक्स। पाठीमागच्या टक्सचं मेजरमेंट ब्लाउज वरून आपण घेऊया। बंद गळ्यापासून आहे इथे एक 4 इंचावरती आणि उभा टक्स जो आहे तो आहे इथे 4.5 इंचावरती। तर बघा पाठीमागचा पार्ट आपला पूर्ण ड्रॉ आहे, याला आपण कट करून घेऊ। पाठीमागचा पार्ट आपला कट झालाय। पाठीमागचा पार्ट तयार आहे। आता बघा हे तयार झाल्यानंतर फ्रंट पार्ट आपण डायरेक्टली कट करायचा आहे। तर बघा पुढच्या पार्ट साठी आता बघा डायरेक्टली आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये कटोरीची इथे कटिंग करायची। आधी तर आडवा मेजरमेंट आपण घेऊया कटोरीचं। इथे आपण बघतोय हा आपला 5 वाला पार्ट आहे, बटन मी लावून घेतली आहे। कटोरी आहे 5.5 इंचाची। कटोरी 5.5 इंचाची आहे, तितकंसं मेजरमेंट आपण टाकूया 5.5 वरती। यात एक्स्ट्रा अजून आपल्याला 3 इंच घ्यायचे। 5.5 ची कटोरी आहे, 3 इंच आपण एक्स्ट्रा घेतले टक्स साठी। आता बघा हे जेवढं तर याचा आपण ना सेंट्रल पॉइंट घ्यायचंय, पूर्ण आधी मेजरमेंट घ्यायचे। 8.5 तयार झालंय। 8.5चं सेंट्रल पॉइंट काहीच इथे बघा 4.25 4 आणि 2 लाईन एवढा याचा आपण सेंट्रल पॉइंट काढूया। आता बघा हा सेंट्रल पॉइंट काढल्यानंतर आता कटोरीचं जे उभं मेजरमेंट आहे, उभं माप आपल्याला इथे टाकायचंय। तर बघा उभं जे मेजरमेंट आहे ते साधारण टक्स पासून 6.25 इंचावरती आहे। 6.25 जेवढं मेजरमेंट आहे तेवढं आपण इथे घ्यायचे। 6.25 मी सेंट्रल पॉइंटला ठेवलंय वरती। 6.25 आपण सेंट्रल पॉइंटला ठेवलंय आणि त्यानंतर खाली आपल्याला घ्यायचं इथे 1.5 इंच। 1.5 इंच आपण टक साठी घेतलंय। इथे 3 इंच आडवा टक, 1.5 इंच उभा टकचं मेजरमेंट आपण इथे घेतलंय। प्रत्यचिन्ह करून घ्यायचंय। आता बघा हे झाल्यानंतर कटोरीचा जो गळा आहे त्याचं मेजरमेंट आपण इथे घ्यायचंय। तर बघा तिरकसं मेजरमेंट घ्यायचंय। 3.5 इंचावरती आहे, तर 3.5 आहे, तर मग 3.5 वर आपल्याला तिरकसं मेजरमेंट इथे घ्यायचंय। गोलाई द्यायची गळ्याची। त्यानंतर हे पॉइंट आहे तशी मॅच करून घ्यायचे सगळं। आता बघा ही एक सोपी टेक्निक आहे। गळ्याचा घेर आपण कसा घ्यायचा आहे कटोरीचा, जो आपण 3.5 या पॉइंट पासून मेजरमेंट घेतलंय 3.5 सेंटरला टिप ठेवायचं, याचं मेजरमेंट घ्यायचंय। हे दाखवतोय आपण सेंट्रल पॉइंट पासून 6.25 इंचावरती। दुसऱ्या पॉइंटला आपण ठेवायचे 6.25 इंचावरती आणि तिघही पॉइंट मॅच करून घ्यायचे। आता कटोरी तर ड्रॉ झाली। यात महत्वाचं काम 1 इंच आपण घ्यायचंय आत आणि 1.5 इंचाचा आपण आडवा टक्स टाकून घ्यायचंय।
हा पॉइंट आपण कट करणार. आता बघा हे झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टक्स कसा घ्यायचा आहे. जे ब्लाऊज तुमच्याकडे मापाला आलंय विशेष टक्ससाठी मी तुम्हाला सांगेन, तर त्याचं तुम्हाला जर ही गोष्ट कळत नसेल की आपण नेमकं टक्ससाठी मेजरमेंट हे कसं घ्यायला हवं, तर या पॉइंटने बघा हा माझा कटोरीचा आतला पार्ट आहे. कटोरीचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. केवढं कापड आपला शिवलेला आतला पार्ट आहे त्याला सुद्धा आपल्याला इथे मेजरमेंट मध्ये घ्यायचंय. ते हे दाखवतोय बघा 2 आणि जस्ट 2 लाईन 2.25 इंचावरती उभा टक्स आहे, तर 2.25च उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. आता बघा हा घेतल्यानंतर सुद्धा शिलाईचा जो पॉइंट आहे जिथे मी लाईन ड्रॉ करते त्याच पॉइंटला आपल्याला शिलाई घ्यायची. एक्स्ट्रा कापड दाबायचं नाही, तर कटोरी जी आहे ती आपली इथे चुकेन. तर बघा कटोरी सुद्धा ड्रॉ झालेली आपण कट करून घेऊया. आता बघा कटोरी मी इथे कटिंग केली आहे. जेवढा आपला कटोकट ड्रॉ केलेला पार्ट आहे तेवढं सुद्धा मी इथे पूर्ण कटिंग करून घेतली कटोरीची. आता आपली कटोरी इथे कट झाली. आता आपण कट करणार आहोत साईड पट्टी. तर बघा आता अस्तरमध्येच आपण डायरेक्टली इथे ब्लाऊज कट करतोय. आता एवढा कापड इथे शिल्लक आहे, तर आधी आपण हा जो प्लेन पार्ट आहे यात आपण सेपरेट करून घेऊया आणि मग आपण एवढा पार्ट मध्ये इथे साईड पट्टी कट करायची. हा आपण कापड साईडला घेतोय आणि हा शिल्लक जेवढा कापड आहे आता आपल्याला साईड पट्टी इथे कट करायची. आता यात आपल्याला कापड कमी आणि साईड पट्टी कट करायची. तर या कापडामध्ये जर आपण पेपराची साईड पट्टी इथे कट करून ते कशी ठेवली तर आपले ऍडजस्ट होऊन जाईल, पण डायरेक्टली उभं जर कट करायची म्हटलं तर कापड जो आहे तो कमी पडतोय. तर मग अशा वेळेस आपण करणार काय, इथे मी एक पेपर घेतलाय, तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरीही चालेल. तर यात बघा आधी तर आपल्याला कटोरी आपली इथे कट करून झाली. आता साईड पट्टीसाठी जे तयार कटोरी आहे त्याचं तरी कसं मेजरमेंट घ्यायचंय. तयार दाखवतोय 7 इंचावरती. जे मेजरमेंट आपल्याला तयार भेटलंय त्याचं आपण इथे माप टाकूया. 7 वर आपण पॉइंट घेतलाय. आता हे घेतल्यानंतर साईड पट्टीच्या उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा साईड पट्टीचं उंची तयार आहे 4 इंचावरती. तर 4 तयार आहे. आपल्याला घेताना यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय, म्हणजेच की 5 इंचावरती. आता हे झाल्यानंतर आपण शोल्डरचं मेजरमेंट टाकलं तर 2.5 इंचाचा गळाचा घेर बाहेर ठेवायचा आहे आणि 5.5 वरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे. आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला आता जो आपल्या मुंड्याची उंची आहे त्याचं मेजरमेंट टाकायचंय. फ्रंटची मुंड्याची उंची आहे 6 इंचावरती. तर आपण 6 वरती एक पॉइंट देऊया. तर बघा 6 वरती हा पॉइंट दिल्यानंतर आधी आपल्या कटोरीचा जो आकार आहे तो आपण देऊन घेऊया. आता बघा हा आकार दिल्यानंतर आपण चेस्टचं मेजरमेंट टाकायचं. चेस्ट आहे आपलं 36 साईजचं 2.5 इंचाचा गळाचा घेर बाहेर ठेवायचा आहे आणि 9 वरती एक पॉइंट द्यायचा आपल्याला. यात परत मार्किंग घ्यायची आपल्याला 1.5 इंचावरती. आता खाली कमरेचं मेजरमेंट आपण कमरघेरचं मेजरमेंट आपण घेतलं होतं. तर परत एकदा जिथे आपलं तयार साईड पट्टी त्याचं मेजरमेंट घेऊया. हे आहे तयार 3 इंचावरती. तर 3 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि परत यात आपण मार्जिन घेऊया 1.5 इंचावरती. तर बघा आता हे झाल्यानंतर आता मेन जे आहे ते साईड पट्टीचा आपल्याला इथे घ्यायचंय. साईड पट्टीचा आपल्याला घेरा घ्यायचंय. त्यासाठी बघा हा जो आतला पार्ट आहे साईड पट्टीच्या घेऱ्याचा इथला आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा जर तुम्ही बाहेरच्या साईडने वाढवलं तर याचं
स्लीवच्या साईडने चुनी किंवा मग गुढी फुगा पडेल, त्यामुळे आतल्या साईडचं मेजरमेंट फिक्स आपल्याला हवं तयार आहे 2.5 इंचावरती. तर 2.5ला टाकायचं कसं आहे बघा, आतला पार्ट आहे शिलाई सकट म्हणून आपण 2.5च घ्यायचंय. 1 इंच आतला या पॉइंट पासून आणि इथे बघा 1.5 इंच मी बाहेरच्या साईडला घेते. फक्त हा पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर गोलाई या पद्धतीने द्यायची आहे. हा जो आकार आहे तो पूर्ण करून आपण आतल्या हाताने द्यायचा आहे. शोल्डर मध्ये वाढवायचं नाहीये, साईडच्या पार्टने वाढवायचं नाही आपल्याला. तर बघा साईड पट्टी इथे कट झाली आपल्याला. आता बघा साईड पट्टी तयार झाल्यानंतर आता साईड पट्टीची उंची बरोबर आहे किंवा नाही आधी आपण साईड पट्टी चेक करून घेऊया. डायरेक्टली आपण नाही, कापडावर जे जास्त कापड असेल तर आपण डायरेक्टली कट करू शकतो. त्यामुळे आधी आपण चेक करून घ्यायची. आपण फक्त कटोच्या मापावरून पूर्ण जे आहे साईड पट्टी कट केली. तर आधी बघा तयार ब्लाउजची साईड पट्टीची उंची आहे 10.5 इंच. आता साईड पट्टीकडे पाहूया. तर बघा इथे साईड पट्टीची उंची जी आहे ती पूर्ण आपली आली आहे 11.5 इंचावरती. 11.5 वरती आली आहे, अर्धा इंच शोल्डर मध्ये आणि खाली साईड पट्टीमध्ये इथे आपली दाबली जाईल. योग पट्टीमध्ये या पद्धतीने आपली साईड पट्टी जी तयार आहे. आता कापडावर ऍडजस्ट करताना आपल्याला आपण हिला आता तिरकशी ठेवायची. बघा या पद्धतीने ही ऍडजस्ट झाली. आपण आता याच पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून कट करून घेऊ. आता साईड पट्टी बघा आपण आहे तशी इथे ड्रॉ करून घेतली. कापड बघा अस्तर मध्ये पूर्ण ब्लाउज इथे आपण कट करतोय. आता बघा साईड पट्टी सुद्धा आपली कट झाली. आता आपण कट करूया योगपट्टी. आता आपण बघा योगपट्टी कट करायची, पण योगपट्टीसाठी आधी इथे स्लीवचा मी एवढा कापड इथे घेतला होता. आधी आपण स्लीवसाठीचा कापड सेपरेट करून घेऊया. उरलेल्या कापडात आपल्याला मग कट करायची योगपट्टी. तर बघा स्लीवसाठी स्लीवची उंची आपण आधी बघूया. तर बघा स्लीवची उंची आहे इथे 7 इंचावरती तयार. तर कापड आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा हवा आहे, म्हणजेच की 8 इंचावरती कापडाला 4 फोल्ड करूया आपण. 8 इंचचा आपल्याला इथे कापड हवा आहे. अस्तरवाला ब्लाउज म्हणून यात आपण साधारण 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतोय. कापड तरी आपल्याला आधी एक्स्ट्रा हवा इथे. तर मी स्लीवसाठी एवढं कापड सेपरेट करून घेते. एवढं सुद्धा आपली स्लीव होणार नाही. खरं तर आपण जॉईंट द्यावं लागणार आहे काकीतल्या पॉइंटसाठी, पण आधी आपण एवढी पट्टी जी आहे ती सेपरेट करून घेऊया. आता बघा एवढं पट्टीत आपण योगपट्टी आपली होणार नाहीये. इथे आपल्याला योगपट्टीसाठी जो आहे तो कापड जॉईन घ्यायचा आहे. तर बघा इथे मी मुंड्यातलं जो आपला कापड होता याला जॉईन करून घेतलाय. तर जॉईन केल्यानंतर आता खाली बघा योगपट्टीमध्ये अस्तरवाला कापड आहे म्हणून आपण ते जॉईन केलाय. हे बघा 8 इंचाचा आपला. तर इथे बघा आपला कमरगेर आहे 8 इंचाचा. तर आपण 8 वर एक पॉइंट देऊया. यात घ्यायचे 2 इंच एक्स्ट्रा. यात आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आता जो आपला फिटिंगवाला पार्ट आहे त्याची उंची घ्यायची आहे. हा आहे तयार 2 इंचावरती. तर या पॉइंटला आपण घेऊया 3 इंच 1 इंच एक्स्ट्रा. आणि जिथे आपली कटोरी लागली त्या पॉइंट पासून आहे 2.5 इंच तयार.
तर बघा आता या पॉइंटला आपलं मेजरमेंट आधी आपण पूर्ण कापड आपला तिरकस आहे त्यामुळे या पॉइंटला आपल्याला 2.5 इंच तयार आहे, तर आपण 3.5 घेऊया, 1 इंच परत यात एक्स्ट्रा. तर इथे आपली योगपट्टी ड्रॉ झालेली आपण कट करून घेऊया. आता योगपट्टीच आपली कट झाली, पण हा जो आपला जॉईंट वाला इथे पार्ट आहे याला आपल्याला शिवताना ब्लाऊज या पद्धतीने शिवायचं जेणेकरून हा दिसणार नाही ब्लाऊजच्या कुठल्याच साईडने. तर बघा योगपट्टी झाली, आता योगपट्टीनंतर आपण स्लीवची कटिंग करायची. स्लीवसाठी आता आपण हा कापड जो सेपरेट केला होता याला 4 फोल्ड मी ठेवलाय. आता याची कटिंग करताना बघा स्लीवचं दंडघेराचं मेजरमेंट आपण घेऊया. दंडघेर आहे आपला 5.5 इंचाचा, तर 5.5 वरती 1 पॉइंट देऊया. यात बघा कापड आपण बरोबर करायचं आहे, खालीवर असेल तर स्लीवचं कमी जास्त इथे मेजरमेंट होईल. तर 5.5 वरती 1 पॉइंट देऊया. परत यात 1.5 इंचाची मार्जिन. या पॉइंट पासून वरती आता 3 इंचावरती काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे. हा काखेतला जर निमुळता पाडेल तिथलं आपल्याला मेजरमेंट टाकायचं त्या पार्टचं. आता त्यानंतर पाठीमागची मंडईची आपल्याला इथे गोलाईचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे आहे आपल्या इथे 7 इंचावरती. तर तिरकसचा आपल्याला घ्यायचंय 7 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे तिरकसचा. आणि परत यात आपल्याला मार्जिनसाठी 1.5 इंच हवं. यात 1 इंच आपली मार्जिन येते, अर्धा इंच आपल्याला कापड जो आहे तो जॉईंट द्यावा लागणार आहे. तर बघा स्लीव सुद्धा आपली इथे तयार आहे. अस्तरमध्येच इथे आता बघा अस्तरमध्ये इथे आपण पूर्ण ब्लाऊज जे आहे ते कट केलंय डायरेक्टली. आता बघा हे जे जसं आपण कट केलंय तसं आपण सेम पीस वरती इथे ठेवून कट करून घेणार आहोत आणि लगेचच पाहणार आहोत याची आपण स्टिचिंग. आता बघा अस्तर आहे तसं आपण इथे ठेवून घेतलंय, याला आपण कट करून घेऊया आणि लगेच पाहणार आहोत आपण याची स्टिचिंग. तर बघा पूर्ण आपण साडी मेन फॅब्रिक इथे कट केली आहे, स्लीव आणि ते तिरकसचे पट्टे आपण पायपिंगसाठी कट केले. तर बघा इथे मी फ्रंट पार्ट घेतलाय, उजव्या साईडचा आपण इथे पार्ट घेतलाय, कटोरी साईड पट्टी आणि योगपट्टी. तर आधी आपण अस्तराला पूर्ण हे जे आहे ते पूर्ण फॅब्रिक इथे मॅच करून घेऊया. नंतर लगेच आपण साइड पट्टी सुद्धा इथे आहे तशी मॅच करून घेऊया पूर्ण. यात बघा वरच्या पॉइंटला शोल्डर पासून कमी जास्त व्हायला नको, कापड आपण एक्स्ट्रा घेतलेला तो मेन फॅब्रिकचा. तर बरेच वेळेला हा आपला इथे गोळ होतो, त्यामुळे ठेवताना
आता यात एक्स्ट्रा जेवढा आपला साडीचा मेन फॅब्रिकचा कापड आहे एक्स्ट्रा अस्तरापेक्षा त्याला आपण पूर्ण कट करून घेऊ. तर इथे बघा आपण कटोरी साईड पट्टी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलंय. आता कटोरीचं टाकायचं आपण टक्स, जसं की आपण ड्रॉ करतानाच इथे मेजरमेंट टाकून घेतलं होतं. 2.25 इंचावरती आपल्याला उभा टक्स हवाय आणि आडवा आपण 1.5 इंच आडवा टक्स इथे घेतला होता. आता बघा हा जो टक्स आहे आधी तर आपल्याला कटोरीचा पकडायचा, इथे सेंट्रल पॉइंट याला आपण डबल ठेवायचंय. या पद्धतीने एक पार्ट इथे खालीवर होईल तर आपण त्याला खालीवरच ठेवायचंय. हा पार्ट सरळ 1 इंच आपण हात घेतलाय, हा पार्ट वरती जाईल. तर याला याच पद्धतीने पकडायचं आणि जिथे मी लाईन ड्रॉ केली तर त्याचा आपण टक्स टाकतोय. तर इथे बघा आपली कटोरी या पद्धतीने तयार झाली आहे. कटोरी रेडी झाली. आता आपण इथे मॅच करून घेऊया. आता बघा हिला जॉईन करताना आपल्याला डायरेक्टली आपण कट केली त्यामुळे मेजरमेंट कमी जास्त होणार नाही. फक्त कटोरी हातात घ्यायची आणि फक्त सर्कल मध्ये हिला आपल्याला मॅच करायची. बघा एंडिंग पर्यंत आपली कटोरी इथे बरोबर मॅच झाली. आता कटोरी साईड पट्टी आपली इथे मॅच झाली. आता हे झाल्यानंतर बघा आता आपण योगपट्टी लावायची. हा आपला टोकावाला पार्ट आहे. आपण मेन फॅब्रिक इथे सरळ ठेवलंय, त्यावरती अस्तर ठेवायचंय. आणि आता बघा हे जॉईन करताना आपल्याला खाली जो आपला कडेचा पार्ट आहे इथे आपल्याला सरळ शिलाई लावून घ्यायची. याला लावल्यानंतर आपल्याला आत फोल्ड करायची. आता बघा अस्तर आपल्याला आत फोल्ड करण्याआधी इथे दाब शिलाई लावून घ्यायची आहे साडीच्या मेन फॅब्रिक वरती. दाब शिलाई लावल्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ते आतच्या साईडने फोल्ड करायचे. आता बघा आतल्या साईड आल्यानंतर जॉईंट वाला पार्ट हे आपण पूर्णपणे आत इथे आत दाबला गेलाय. दाब शिलाई लावून झाल्यानंतर वरच्या पार्टला आपण सरळ इथे शिलाई लावून घेऊया. बघा यात एक्स्ट्रा साडीचा कापड याला आपण कट करून घेऊ. तर योगपट्टी आपली तयार आहे. आता हा जो आपला टोकवाला पार्ट आहे याला आपल्याला सरळ ठेवायचा आहे, त्यावरती आपला कटोरीचा पार्ट ठेवायचा आहे आणि याला मॅच करताना आपण सर्कल मध्ये लावायची. पुढच्या साईडला फोल्ड केला. आता टक्स पॉइंटला आल्यानंतर परत हा जो आपला कापड आहे याला या पद्धतीने ठेवायचा आहे. इथे बघा आपली योगपट्टी सुद्धा लावून झाली आहे या पॉइंटला. आता बघा इथे आपण
फ्रंट पार्ट लावून बघितलाय पूर्ण। एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण ब्लाऊजची जी आहे ती स्टिचिंग करता येणार नाही, व्हिडिओ हा फार मोठा होऊन जातो। याच ब्लाऊजची जर तुम्हाला पूर्ण स्टिचिंग इथे पाहिजे असेल तर तशी तुम्ही मला कमेंट्स करा, आणि या व्हिडिओत जर काही प्रश्न पडले असतील तर तशी सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करा।